नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा पेपर 1 मराठी व गणित यातील मराठी या विभागातील घटक 1 आकलन यामधील पहिला घटक उतारा व त्यावरील आधारित प्रश्न हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. पहा, अत्यंत महत्वपूर्ण आणि एकदम सोडवायला सोपा असा आणि एकच प्रश्न 5 मार्क आपल्याला देऊन जाणारा असा हा उतारा व त्यावर आधारित प्रश्न असा आपल्याला एक प्रश्न प्रत्येक कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो. त्याचा आज आपण सराव करणार आहोत. तो भाग आज आपण अभ्यासणार आहोत. पहा, उतारा व त्यावरील आधारित प्रश्न सोडवताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत. पहा, लक्षात ठेवा, उतारा वाचताना एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक समपूर्वक वाचा. उतार्यातील आशय समजून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये काय दिलंय त्याचा आशय समजून घ्यायचा आहे. पुढे आहे उतार्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन याबाबतची माहिती नीट लक्षात घ्या. पहा, त्या उतार्यामध्ये नक्की काय घटना घडली आहे, काय प्रसंग आहे, संवाद करणारे लोक, त्यांचं वर्णन याची नीट माहिती लक्षात घ्या. पुढचा आहे उतार्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातात. कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 प्रश्न उतार्यावर विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून पर्यायातून अचूक उत्तर शोधा. पुढे आहे उतारा पुन्हा वाचा. आपल्याला जर एकदा वाचून उतारा समजला नाही तर तो उतारा पुन्हा वाचायचा. त्यामधील कठीण शब्द, वाक्यप्रचार, अलंकारित शब्द यांचे अर्थ समजून घ्या आणि विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर निश्चित करून योग्य उत्तरांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि नंतर आपल्याला प्रश्न वाचायचा आहे आणि उत्तर निश्चित करून योग्य पर्यायाचा क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. पुढे आहे उतार्यावरील प्रश्न मजकुराच्या क्रमाने असतीलच असे नाही. उतार्यावरील प्रश्न हे मजकुराच्या क्रमाने असतीलच असं होत नाही, मागे पुढे ते दिलेले असतात. पुढचा आहे पहिला उतारा आहे स्वाध्याय म्हणून आपल्याला त्यांनी तो दिलेला आहे. उतारा व त्यावरील प्रश्न. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहा, नमुना उतारा दिलाय आपल्याला, तो आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचणार आहोत. त्याच्यामधील आशय काय आहे तो समजून घेणार आहोत. पहा, हंसापेक्षा लहान असणारा, पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी संचार करणारा पक्षी म्हणजे बदक. तळी, सरोवरे, डबकी या ठिकाणी बदके हमखास दिसणारच. हा पक्षी लहान थोरांचा आवडता पक्षी आहे. बदकांच्या पंखांचा वरचा भाग पांढरा शुभ्र असतो, आतील भाग मात्र करडा असतो. या पंखावर एक तेलकट थर असतो, त्यामुळे पाण्यात बुड्या मारून सुद्धा त्यांचे पंख खराब होत नाहीत. बदकांच्या पायाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे बोटे कातडीच्या पातळ पडद्यांनी जोडलेली असतात. याचा उपयोग त्याला पाण्यावर तरंगताना होतो. लांबून पाहताना बदक पाण्यावर पुढे सरकताना दिसते, पण त्याचे पडदायुक्त पाय वल्ल्यासारखे हलत असतात व बदक मजेत पाण्यावर तरंगते. त्याची चोच जाड व चपटी असते, त्यामुळे मासे सहज पकडता येतात. कीटक, मासे, शेवाळे हे त्याचे मुख्य अन्न आहे. बदकाची अंडी कोंबडीच्या अंड्यापेक्षा मोठी असतात. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्याने थंडीपासून त्याचे संरक्षण होते, शिवाय शरीराची उष्णता कायम राहते. हा आपण उतारा वाचला. हा उतारा आपल्याला समजलेला आहे. पहा, बदक जो पक्षी असतो त्या बदक या पक्ष्याची सगळी माहिती आपल्याला या उतारावर दिलेली आहे. त्या शरीराचं वर्णन, तो काय खातो, कुठे राहतो, हे सर्व, त्याची अंडी कशी असतात,
त्वचा कशी असते ते सर्व आपल्याला इथं दिलेलं आहे. ह्या उत्तराचा आशय आहे बदक, आणि त्यानुसार आपल्याला प्रश्न खाली विचारलेले आहेत, त्याचे उत्तर आपण शोधणार आहोत. पहा, एक आहे बदकाची चोच कशी असते. पहा, आता हा प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शोधायचं आहे बदकाची चोच कशी असते. पहा, आपल्याला विचारले बदकाची चोच कशी असते. पहा, आपण प्रश्न पहिला आहे, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर एकदम ह्या उत्तराच्या शेवटी दिलेलं आहे. चोच जाड व चपटी असते. जाड व चपटी, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा आहे प्रश्न दुसरा, बदके आपणास हमखास पुढील पैकी कोठे दिसत नाहीत. कुठे दिसत नाहीत मग? तळ्यावर दिसतात, सरोवरावर दिसतात, डबक्याच्या ठिकाणी दिसतात, पण शेतावर दिसत नाहीत. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा, इथं दिले आपल्याला तळी, सरोवरे, डबकी. तळी, सरोवरे, डबकी, परंतु शेतावर इथं दिलेलं नाहीये. मग पर्याय क्रमांक कोठे दिसत नाही तर शेतावर दिसत नाही. पुढचा प्रश्न आहे तिसरा, पाण्यात बुडून सुद्धा बदकांचे पंख खराब होत नाहीत कारण. हा आपण उतारा वाचला त्यावेळेस आपण वाचलो होतो, त्यांच्या पंखावर एक तेलकट थर असतो म्हणून ते पाण्यावर बुडून सुद्धा त्यांचे पंख खराब होत नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा आहे सरावासाठी आपल्याला पुढील काही उत्तरे सोडवायचे आहेत. उत्तर क्रमांक 1, पहा, उत्तर आपण प्रथम वाचून घेऊ व्यवस्थित. पहा, किल्ले म्हणजे महाराजांच्या काळात स्वराज्याचे रक्षकच. तसा किल्ल्यांचा उपयोग टेहळणीसाठी, देखरेखीसाठी, मुलखावर राज्य चालवण्यासाठी होत असे. ज्यांचे किल्ले त्याचे राज्य अशी म्हणत होती त्या काळी. किल्ल्यांचे डोंगरी दुर्ग, भुईकोट किल्ला, जलदुर्ग असे अनेक प्रकार होते. निरनिराळ्या सरदार वतनदारांच्या गढ्या असत. गढी म्हणजे पूर्णपणे किल्ले नसत. दुर्ग म्हणजे किल्ला आणि जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ला. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा हे जलदुर्ग आहेत. सिंधुदुर्ग हा सागराने वेढलेला किल्ला असून या किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर आहे, जेथे छुप्या बोगद्यांचे जाळेही आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे ते आता बंद आहेत. तोरणा, पन्हाळा, विशाळगड, प्रतापगड, शिवनेरी हे सर्व डोंगरी किल्ले आहेत. डोंगरी किल्ले म्हणजे गिरिदुर्ग, भक्कम तटबंदी, चिलखती बुरुज, तोफा व बंदुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. आपण उतारा वाचलेला आहे. या उतार्यामध्ये आपल्याला किल्ले आणि किल्ल्याचे प्रकार याची सगळी माहिती आपल्याला या उतार्यामध्ये दिलेली आहे. मग आता आपण प्रश्न वाचणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणतात? पूर्ण नसलेल्या किल्ल्यास पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणतात? आपण हे वाचून घेतलेलं आहे. आणि त्यावेळेस आपण गढी म्हणजे पूर्णपणे किल्ले नसतात, म्हणजे पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणतात? गढी असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. डोंगरी किल्ल्यांचे पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य नाही? आपण वाचणार आहोत, भक्कम तटबंदी हे वैशिष्ट्य आहे. चिलखती बुरुज हे पण आहे. तोफा साठी सोयीची जागा ते पण त्याची वैशिष्ट्य आहे. परंतु सभोवार पाणी हे डोंगरी किल्ल्यात सभोवार पाणी नसतं. मग पर्याय क्रमांक 2 हे त्याचे वैशिष्ट्य नाही. डोंगरी किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सभोवार पाणी, म्हणजे सभोवती किल्ल्याच्या पाणी नसतं, ते असतं जलदुर्गाला. ते डोंगरी किल्ल्याला डोंगरावर असल्या कारणाने सभोवती त्याच्या पाणी नसते. म्हणजे हे डोंगरी किल्ल्यांचे सभोवार पाणी, जे सभोवती पाणी असणे हे वैशिष्ट्य नाही. तिसरा प्रश्न आहे, किल्ल्यांचा उपयोग कशासाठी केला जाईल?
फक्त टेहळणीसाठी, दुसरं उत्तर आहे फक्त देखरेखीसाठी, तिसरा पर्याय आहे फक्त रक्षणासाठी, का 4 टेहळणी, देखरेख व राज्य चालवण्यासाठी. हा किल्ल्याचा उपयोग हा सर्वच गोष्टीसाठी केला जात होता. खेळण्यासाठी, देखरेखसाठी आणि राज्य चालवण्यासाठीही ह्या किल्ल्यांचा उपयोग केला जात होता. पहा, आपण जर उतारा पाहिला तर आपल्याला पहिल्याच ओळीत ते उत्तर आहे. पहा, किल्ल्यांचा उपयोग टेहळणीसाठी, देखरेखीसाठी, मुलखावर राज्य चालवण्यासाठी होत असे. पर्याय क्रमांक 4. पुढचा दुसरा उतारा आहे सरावासाठी आपल्याला जो दिलेला आहे तो आपण प्रथम वाचून घेणार आहोत. पहा, उतारा 2. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत तुकडोजी महाराज, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नामदेव, संत रामदास असे अनेक संत जन्माला आले. लोकांची सेवा करण्याचे महान मंदिर या संतांनी महाराष्ट्रात उभारले. या मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर माऊलींनी घातला. संत नामदेवाने त्याची भिंत बांधल्या, संत एकनाथांनी त्यावर घुमट चढवला, तर संत तुकारामांनी कळस बांधला, तर संत गाडगेबाबांनी पताका चढवली. गोपाळा गोपाला देवकी नंदन गोपाला हे संत गाडगेबाबांचे आवडते कीर्तन होते. स्वच्छता हाच परमेश्वर हे लोकांना त्यांनी पटवून दिले होते. सर्व संतांचे म्हणणे एकच आहे, देव माणसात आहे. पहा, जनसेवा हीच ईश्वर सेवा होय. संतांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीच जाणावा. हा संत तुकारामाचा उपदेश आहे. पहा, हा उतारा आपण व्यवस्थित वाचलेला आहे. याचा आशय असा आहे की सर्व संतांचे कार्य, संतांचे नाव, ते सगळं आपल्याला माहिती ह्या उतार्यामध्ये दिलेली आहे. आता आपण त्यावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, सर्व संतांचे म्हणणे काय आहे? देव देवळात आहे, देव दगडात आहे, देव माणसात आहे, देव पाण्यात आहे. आपण पाहिलं उतार्यामध्ये दिलेलं आहे देव माणसात आहे असं सर्व संतांचे म्हणणे आहे. पर्याय क्रमांक 2. लोकसेवेचे मंदिर कोणी उभारले? पहा, लोकसेवेचे मंदिर हे संतांनी उभारले. पुढे आहे पर्याय क्रमांक प्रश्न तिसरा, गोपाला गोपाळा देविका नंदन गोपाळा हे कीर्तन कोणाचे आवडते होते? आपण उतार्यामध्ये पाहिलं हे कीर्तन हे संत गाडगे बाबांचे आवडते होते. अशा प्रकारे 3 प्रश्न संपले. पुढचा उतारा आहे उतारा क्रमांक 3. तो आपण व्यवस्थित वाचून घेणार आहोत, नंतर त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवणार आहोत. पहा, उतारा तिसरा. मधून मधून पक्षी दिसतात, कोणी शेतावर तर कोणी नदीवर, कोणी झाडावर तर कोणी डोंगरावर. काळ्या रंगाचा सडपातळ असा कोतवाल उठतो तेव्हा त्याची झेप काय सुंदर दिसते, जणू काही विमानच. शेपटी लांब, चोच काळी अन डोळ्याचा रंग तांबडा असा हा कोतवाल. स्वतःच्या रक्षणासाठी मोठ्या पक्ष्यांना तो पळून लावतो. नदी जवळून गाडी जाऊ लागली की नदीत एखादा खंड्या बुडी मारताना दिसतो. छंद मासे मारण्याचा, पण पोशाख मात्र सुरेख. चकचकीत निळा व तपकिरी रंगाचा पाणथळी राहणारा हा पक्षी आहे. खंड्याला धिवर पक्षी असेही म्हणतात. काही शेतात मोर दिसतात, कधी सुंदर पिसारा उभारून नाच करतात, तर कधी झाडाच्या फांदीवर ऐटीत बसलेले. मोराची पाहण्याची व ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण आहे. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. निसर्गाचा हा खजिना आणि आपण जतन करायला हवा. पहा, आपण हा उतारा वाचला तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्याचे वर्णन हे या उतार्यामध्ये दिलेले आहे, त्यांचे वैशिष्ट्य सांगितलेले आहे. पहा, आपण आता प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, नदीजवळ गाडी जाताना कोणती गोष्ट आपले लक्ष वेधून घेते? पहा, नदीजवळून गाडी जाऊ लागली का नदीत एखादा खंड्या बुडी मारताना दिसतो. पहा, कुठं आहे? पाण्यात बुडी मारणारा खंड्या. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा, पुढे आहे, कोतवाल पक्षाला कशाची उपमा दिली आहे? आपण पाहिले. पहा,
कोतवाल सडपाचा तेव्हा त्याची झेप काय सुंदर दिसती, जणू काय विमानात, जणू काय काय कशाची उपमा दिली आहे तर विमानाची उपमा दिली आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा आहे उतार्यातील आशयानुसार चुकीचे विधान कोणते? मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे, विधान बरोबर आहे. दुसरा आहे कोतवाल पक्ष्याला मासे मारण्याचा छंद आहे. पहा काय सांगितले आपल्याला इथे पर्याय दिलाय. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे, हे बरोबर विधान आहे. खंड्याचा पोशाख सुंदर आहे, इथं दिलाय पोशाख सुरेख म्हणजे सुंदर आहे. कोणाचा तर खंड्याचा, हे वाक्य बरोबर आहे. मोराची ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण असते, हे आपल्याला सर्व हे उतारात दिलेलं असतं, फक्त आपल्याला शोधून काढायचं असतं. मोराची पाहण्याची व ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण असते, हे विधान पण बरोबर आहे. चुकीचं विधान आहे कोतवाल पक्षाला मासे मारण्याचा छंद आहे. पर्याय क्रमांक 2 हे चुकीचे विधान आहे. पुढचा उतारा आहे उतारा क्रमांक 4. पहा जीवनामध्ये मित्राला महत्वाचे स्थान आहे. आई वडील भाऊ बहीण ही नाती आपणास जन्माने मिळतात. मित्राचे नाते जन्माने मिळत नाही, ती आपली ऐच्छिक गोष्ट आहे. अनेक वेळा नातेवाईकापेक्षा मित्रामध्ये अधिक जिव्हाळा असतो. मित्र ही जीवनातील अनमोल गोष्ट आहे. चांगला मित्र या शब्दामध्ये प्रेम, विश्वास, आपुलकी दडलेली असते. खरे मित्र दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देतात, सुखाच्या प्रसंगी आनंदात सहभागी होतात आणि आपल्या उणिवा सांगतात. चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतात, अडचणी सोडवतात. खरे मित्र आरशाप्रमाणे असतात, खरी प्रतिमा दाखवून गुणदोषांचे दर्शन घडवतात. म्हणूनच खऱ्या मित्राला जीवन प्रवाहाला वळण लावणाऱ्या तटाची उपमा दिली आहे. अलंकार हे शरीराला शोभा आणतात, मित्र हे त्याचप्रमाणे शोभादायक असतात. कामा नये, फक्त तोंडावर स्तुती करणारेही नकोत, कारण मित्र हे अत्यंत खास नातं आहे. पहा उतारा दिलाय. मित्राचे वैशिष्ट्य इथे आपल्याला दिलेले आहेत. खरा मित्र म्हणजे काय हे सर्व आपल्याला याच्यात दिलेलं आहे. खऱ्या मित्राची लक्षणं, खोटा मित्र कोणता, ते सर्व आपल्याला ह्या उत्तरात दिलेलं आहे. आता आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खऱ्या मित्राला कशाची उपमा दिलेली आहे? खऱ्या मित्राला ही जीवन प्रवाहाला वळण लावणाऱ्या तटाची उपमा दिली आहे. तट म्हणजे किनाऱ्याची उपमा दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते नाते जन्माने सिद्ध होत नाही? आई वडील बहीण हे जन्मताच नाते येतात, परंतु मित्र हे आपण बनवतो, ते जन्मताच येत नाही. पर्याय क्रमांक 1, मित्र हे नाते जन्माने सिद्ध होत नाही. प्रश्न तिसरा आहे, उतार्यातील आशयानुसार खऱ्या मित्राचे कोणते लक्षण नाही? पहिला आहे, खरा मित्र दुसऱ्याच्या प्रसंगी दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देतो, हे बरोबर आहे. खरा मित्र आपल्या उणिवा सांगून मार्गदर्शन करतो, हे पण बरोबर आहे. खऱ्या मित्राचं लक्षण, खरा मित्र आनंदात सहभागी होतो, हे पण खऱ्या मित्राचे लक्षण आहे. खरा मित्र फक्त तोंडावर स्तुती करतो, हे चुकीचं आहे. खरा मित्र फक्त तोंडावर स्तुती करत नाही, तर तो आपल्या नेहमीच बरोबर असतो. हे वाक्य खऱ्या मित्राचे कोणते लक्षण नाही? पर्याय क्रमांक 4 हे खऱ्या मित्राचे लक्षण नाही. आता शेवटचा उत्तर आहे उत्तरा 5वा. पहा, रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म बंगालमधील जोरासांको वाड्यात प्रसिद्ध व सुधारक अशा टागोर कुटुंबात 7 मे 1861 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ आणि आईचे नाव शारदा देवी. रवींद्रनाथासह त्यांची सर्व भावंडे कोणत्या ना कोणत्या कलेत निपुण होती. सतत वाचन करणे हा रवींद्रनाथाचा छंद होता. वयाच्या 10व्या वर्षापासून ते सुंदर कविता करीत आणि त्याला कारण म्हणजे त्यांनी अनुभवलेले रम्य बालपण. पहा, निसर्गातील झाडं, पानं, फुलं, पक्षी, नद्या, पर्वत, आकाश या साऱ्या निसर्गाचं आकर्षण त्यांना
होतं. घराच्या शाळेच्या 4 भिंती आड त्यांचे मन रमत नसे. त्यांनी सुरू केलेल्या शांतिनिकेतनमध्ये नृत्य, संगीत, चित्र, नाट्य या कलांचे शिक्षण दिले जाई. ते भांडार नावाचे मासिक चालवत. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहास नोबेल पारितोषिक मिळाले आहे आणि ते विश्वकवी झाले. सर्वात आनंददायी गोष्ट म्हणजे जनगण हे त्यांचे गीत भारताचे राष्ट्रगीत आहे. पहा, रवींद्रनाथ टागोरांची पूर्ण माहिती, त्यांनी लिहिलेलं काव्यसंग्रह, त्यांना मिळालेले पारितोषिक हे सर्व आपल्याला याच्यात दिलेले आहे. पहा, आता आपण त्याचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, रवींद्रनाथ टागोर यांना कशाचे विलक्षण आकर्षण होते? पूर्ण झाडं, पानं, फुलं, पक्षी, नदी, पर्वत, आकाश या साऱ्या निसर्गाचं आकर्षण त्यांना होतं. साऱ्या निसर्गाचं आकर्षण होतं. पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे पहा, रवींद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या काव्यसंग्रहास नोबेल पारितोषिक मिळाले? रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहास नोबेल पारितोषिक मिळाले. गीतांजली. पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा आहे, चुकीचे विधान ओळखा. पहा, पहिला आहे, रवींद्रनाथ यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले आहे. हे बरोबर आहे. जनगण मन त्यांचं हे गीत आहे. रवींद्रनाथ विश्वकवी आहेत, हे पण वाक्य बरोबर आहे. रवींद्रनाथ हे केसरी मासिक चालवत. रवींद्रनाथ हे भांडार मासिक चालवत. हे वाक्य चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3. चौथा आहे, रवींद्रनाथांना वाचनाचा छंद होता. हे वाक्यही बरोबर आहे. अशा प्रकारे उतारेवरील प्रश्नामध्ये आपल्याला काही उतारा दिलेला असतो. त्याच्यावरती 3 ते 5 प्रश्न आपल्याला फिक्स आपल्यासाठी प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न येतच असतो आणि आपल्याला ते 5 मार्क फिक्स असतात. फक्त आपण हा उतारा लक्षपूर्वक वाचायचा आहे, त्याच्यामधला आशय समजून घ्यायचा आहे आणि प्रश्न वाचून त्या उतार्यामधूनच त्याचं उत्तर शोधायचं आहे. आपल्या मनाचं उत्तर याच्यामध्ये चालत नाही. आता आपण काही 4-5 उतार्यांचा सराव केला. तुम्ही देखील इतर पुस्तकातून या उतार्यावरील प्रश्नांचा सराव करू शकता. धन्यवाद.